तुमची ही सवय मुलांचा आत्मविश्वास तोडू शकते, ती म्हणजे तुलना करणे. आपण सहजच बोलून जातो बघा, शेजारच्या मुलाला बघ, तुझ्या बहिणीकडून शिक. आपल्याला वाटतं आपण मुलाला मोटिवेट करतोय, पण मुलाच्या मनात वेगळीच गोष्ट लिहिली जाते. मी पुरेसा नाही आहे, आई बाबांना माझ्यापेक्षा दुसरं मूल जास्त आवडतं, किंवा मी कितीही प्रयत्न केले तरी मी कुणासारखा होऊ शकत नाही, असं ते विचार करायला लागतात. आणि हळूहळू मूल अभ्यासापासून नाही तर प्रयत्न करण्यापासून घाबरायला लागतं, कारण त्याला वाटू लागतं मी पुन्हा कमीच पडणार आहे. म्हणून तुलना कधीच प्रेरणा देत नाही, ती मुलांमध्ये लाज आणि न्यूनगंड निर्माण करते आणि मुलाला स्वतःच्या किमतीबद्दल शंका घ्यायला शिकवते. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक मूल हे वेगळं असतं. जसं माशाला झाडावर चढायला सांगितलं तर ते आयुष्यभर स्वतःला अयोग्यच समजेल. मग आपण नेमकं काय करायचं? आपण मुलांना नेहमी सांगत राहायचं, कालपेक्षा आज तू थोडा चांगला प्रयत्न केलास, मला तुझी मेहनत केलेली दिसतीये, तू तुझ्या गतीनं शिकतोयस हे पाहायला मला आवडतंय. ही वाक्य मुलांच्या मनामध्ये आत्मविश्वास वाढवतात. तुलना मुलांना पुढं नेत नाही, तर ती त्यांना स्वतःपासून दूर नेते. म्हणून पुढच्या वेळेला जेव्हा पण दुसऱ्या मुलांचं उदाहरण देण्यापूर्वी थांबा आणि तुमच्या मुलाला आठवण करून द्या, तू कुणासारखं बनायची गरज नाहीये, तुला फक्त स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनायचं आहे. धन्यवाद.